मित्रहो, वर्षावासाचा महिना चालू झालेला आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या बुद्धविहारामध्ये बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ वाचावं आपल्या समाजाला घेऊन. जर बुद्धविहार नसेल तर समाज मंदिर असेल तर समाज मंदिरामध्ये सुद्धा आपण हा ग्रंथ सामूहिक वाचला पाहिजे. याचं कारण आहे मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शेवटच्या काळामध्ये आम्हाला एक धर्मग्रंथ द्यायचा होता त्यांना, म्हणून हा ग्रंथ लिहिण्याचं काम केले. आणि त्यांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांची प्रकृती खराब असते वेळेस सुद्धा त्यांनी आम्हाला हा ग्रंथ देण्याचं काम केलेले आहे. बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ हा वाचण्यानं सर्वात अगोदर आपलं हित होते, आपल्याला आनंद मिळते, आपल्याला जगण्याची कला मिळते. बुद्धांचं जन्म आणि बुद्धत्व प्राप्त आणि त्यांचं महापरिनिर्वाण आणि बुद्धांचं संपूर्ण चारित्र्य हे आपल्याला बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामधून बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून आपल्याला कळते. म्हणून आपण जर बुद्धविहार किंवा समाज मंदिर नसेल तर दररोज आपल्या परिवारामध्ये आपण एका ठिकाणी बसून दररोज एक पान तरी सविस्तर समजून घ्यावं. यासाठी फक्त तुम्हाला 10 मिनिटं एक परिवार एका ठिकाणी बसावं लागेल. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण बाबासाहेबांचे आणि बुद्धाचे अनुयायी आहोत. आपण त्यांना समजून घेणं फार गरजेचं आहे. मानणं आणि जाणून घेणं या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. म्हणून आपण जाणून घेणं फार गरजेचं आहे, समजून घेणं फार गरजेचं आहे. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण बुद्ध आणि त्याचा धम्म या वर्षावासाच्या 3 महिन्यामध्ये परिवारासह संपूर्ण समाज आणि आपल्या गावामधल्या सुद्धा लोकांना आपण बोलून बुद्धांचे विचार समजून घ्यावं आणि स्वतः पण समजून घ्यावं. धन्यवाद.